यवतमाळमध्ये थरारक लूट, सराफ व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लूट, गाडीतील फुटेजमध्ये व्हिडिओ। यवतमाळ तालुक्यातील मांगुळ गावाजवळ एका सराफ व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 31 जुलै रात्री घडली। या घटनेत अज्ञात तिघा आरोपींनी व्यापारी व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत रोकड आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार व्यापाऱ्याच्या वाहनातील डॅशकॅम कॅमेऱ्यात कैद झाला असून या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील नेर्डीगोंडा येथील सराफ व्यावसायिक राजू मुंडावत हे पत्नी, मुलगी आणि चालकासह उपचारासाठी यवतमाळ येथे आले होते। दिवसभर वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून रात्री ते आपल्या गावाकडे परत निघाले होते। दरम्यान यवतमाळ नांदेड मार्गावरील मांगुळ गावाजवळ त्यांच्या कारचे चाक अचानक पंक्चर झाले। त्यामुळे चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून चाक बदलण्यास सुरुवात केली। याच वेळी अंधाराचा फायदा घेत 3 अज्ञात व्यक्ती तेथे आले। आरोपींनी हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवत व्यापारी, चालक तसेच वाहनात असलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीला धमकावले। त्यानंतर त्यांच्याकडील रोकड आणि अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेनंतर पीडितांनी तात्काळ यवतमाळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अज्ञात आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे वाहनातील डॅशकॅम फुटेज होय। या फुटेजसह परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात असून आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त अधिक प्रभावी ठेवण्याचे आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। तसेच नागरिकांनी रात्रीच्या प्रवासादरम्यान वाहनात बिघाड झाल्यास निर्जन ठिकाणी थांबता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे। या घटनेमुळे यवतमाळ नांदेड मार्गावरील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। गाड़ी चलना भीती वाटत आहे भाऊ, डिझेलला नाही भाऊ, गाडी चालू होत नाही भाऊ। काय झालं? 1000 रुपये दे। दिलो ना दिलो ना दिलो भाऊ, दिलो दिलो भाऊ, दिलो भाऊ, दिलो ना भाऊ, भाऊ दिलो ना पैसे, दिलो 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 भाऊ, भाऊ दिलो ना भाऊ, भाऊ भाऊ नाही नाही प्लीज भाऊ, तुझ्या मुलीला घेऊन जाईन मी, तुझ्या मुलीला घेऊन जाईन गळ्यातलं लवकर, तुझ्या मुलीला घेऊन जाईन रेप कर गाडगळ्यातलं प्रेमानं देता ना देता महाराज नाही आपल्या बहिणीची, आपल्या बहिणी काढ लवकर, तोडायचं नाही तोडायचं नाही, देतो भाऊ इकडे ऐक मी काय म्हणतो बाळा, तू माझ्या बहिणी सारखी नको प्लीज, तुम्ही काय नको करा। गळ्यातलं ते भाऊ काय ना भाऊ, नेट चालू कर रे, काय नाही भाऊ, चालू होत नाही गाडी, गाडी चालू होत नाही, गाडी चालू
इकडे ऐक, मी काय म्हणतोय, लाईट चालू कर, मला 100 रुपये दे आणखीन. लाईट चालू कर ती मधली, लाईट चालू कर, 100 रुपये. लाईट चालू कर. देतो हो, 100 रुपये देतो हो. चालू कर रे. 100 रुपये द्यालो ना भाऊ, 100 रुपये द्यालो. द्यालो ना भाऊ, 100 रुपये द्यालो. द्यालो भाऊ, भाऊ द्यालो. भाऊ द्यालो. ते गळ्यातलं दे, दोरा आहे दादा, दोरा आहे दादा. काही नाही दादा, काही नाही दादा. कशाला सतवाले दादा. नाही ठीक आहे पैसे एवढे घेऊन घे दादा. काही नाही दादा, भाऊ ना दादा दिले ना भाऊ दिले ना. काही नाही प्लीज लावून टाक अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.